नुकतेच झालेले दसरे मेळावे पाहिले तर महाराष्ट्राचं राजकारण अजूनच ढवळून निघणार हे स्पष्ट दिसतंय. एकमेकांचे राजकीय गणित विस्कवण्याच्याच प्रयत्नात सगळेजण दिसत आहेत. या दसऱ्याला महाराष्ट्राच्या जनतेने दिवसभर मेळाव्यांचा आस्वाद घेतला. त्यात सकाळी संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव पार पडला. त्यात त्यांनी आगामी भाजपची कारकीर्द कशी असेल, कुठल्या कुठल्या घटकांवर काम केलं जाईल याबाबत काही विधानं केली. महायुती सरकारच्या काळात गणपती विसर्जन मिरवणुकीवर झालेली दगडफेक, मणिपूर राज्यातील देशाला हादरवून टाकणारी घटना यावरती बोलताना मात्र त्यांनी सावध पवित्रा घेतला. प्रशासनाने यावर कारवाई करावी, पण जोवर कारवाई होत नाही तोवर आपल्यालाच आपलं संरक्षण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कट्टरतावादी शब्द वापरून त्यांनी इतर धर्मियांना बोलताना तुम्हाला परिस्थिती किंवा प्रशासनातील निर्णयावर राग असू शकतो, पण दगडफेक किंवा हिंसक पवित्रा न घेता तुम्ही लोकशाही पद्धतीने आपला विरोध दाखवावा असा सबुरीचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. लोकसभेत महाराष्ट्रातली भाजपची कामगिरी तशी चांगली नव्हती. त्यात संघाची नाराजी भाजपनी ओढवून मोठी चूक केली होती. महायुतीत अजित पवारांना सोबत घेऊन संघ नाराज झाला होता. आपण ज्यांच्या विचारांसोबत इतकी वर्ष लढत राहिलो त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन करण्याचं त्यांना पटलेलं नव्हतं. तरीही भाजपने आपला निर्णय बदलला नाही. सध्याच्या काळात अमित शहा यांच्या महाराष्ट्रातल्या भेटीगाठी वाढलेल्या दिसून आल्या. म्हणजेच विधानसभेत संघ ऍक्टिव्ह असेल याचे संकेत मिळाले. नागपुरातील दसऱ्या मेळाव्यामध्ये तशा स्वरूपाची काही चर्चा होतीये का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, पण हिंदू मुस्लिम विवाद आणि सामाजिक भान जपण्याचा सल्ला यातून दिला गेला. त्यामुळे अजून तरी भाजपा नेमका कोणता महत्वाचा मुद्दा पुढे आणेल हे अजून तरी अस्पष्टच आहे. दुपारी सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा नारायणगडावर पार पडला. त्यात त्यांनी अस्सल मराठवाड्याच्या भाषेत भाषण केलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीमध्ये मोदी शहांचे राजकीय समीकरण मीच इचकिवणार हे जवळजवळ घोषित केलं होतं. त्यांची उलटापालट मराठी करणार हे त्यांचं वाक्य आगामी राजकीय बदलाचे संकेत देणारे होते. आता मात्र त्यांनी सरकारला अल्टिमेटमच दिलंय. आचारसंहिता लागेपर्यंत आम्ही केलेल्या 13 महिन्यांची मागणी मान्य करा अथवा आम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागेल असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पण रात्री झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी आम्ही मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणारं आहे आणि मराठा समाज त्यात खुश आहे अशा अर्थाचं विधान करून जरांगे यांच्या मागणीचा आता सरकार दरबारी विचार होणार नाही हे स्पष्ट केलं. त्यामुळे जरांगे यांची राजकीय भूमिका इथून पुढे काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी भाजपचे उमेदवार पाडा असा उल्लेख केला होता, पण याचा फटका विधानसभेत महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बसल्याशिवाय राहणार नाहीये. सध्याचं राजकीय वातावरण पाहता महायुतीने म्हणजे सर्वेसर्वा भाजपने मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला पसंती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठा आंदोलनाला सॉफ्ट कॉर्नर दिलेला दिसून येतो. पण जर मुख्यमंत्रीपदी फडणवीस असले असते आणि मराठा आंदोलन पेटलं असतं तर महाराष्ट्रातलं चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. सध्या जरांगे यांच्या रडारवरती भाजप दिसून येत आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला आगामी काळात होऊ शकतो. पण जर जरांगे यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले तर मात्र दोन्ही युती आघाडीसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. जरांगे यांची जनसामान्यांमधली प्रतिमा ही आपल्या हक्कासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढणारा नेता म्हणून आहे. त्यामुळे मराठा समाज हा केंद्रबिंदू असला तरीही मोठ्या स्वरूपात त्यांना मतं मिळण्याची शक्यता आहे. नारायणगडावर झालेली तुफान गर्दी पाहून असं म्हणता येऊ शकतं. पण राजकीय समीकरणं जुळवताना त्यांना फक्त मराठा आरक्षण पुरेसं ठरणार नाहीये. त्यासाठी त्यांना इतरही अनेक प्रश्नांना हात घालावा लागेल. मागे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा त्यांनी पाहणी दौरा केला. त्यावेळी कृषी मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारी यंत्रणांचा तात्काळ मिळालेला प्रतिसाद जमेची बाजू ठरली. माझ्याकडे सर्व जातीची लोक कामं घेऊन येतात आणि ते मी आनंदाने करतो. त्यांचं हे प्रत्येक मुलाखतीतलं वाक्य त्यांच्या राजकीय दृष्ट्या फक्त मराठा नेता ही इमेज तोडताना दिसतं. ते मेळाव्याच्या सभेत म्हणाले की 17 छोट्या मोठ्या जातींना ओबीसीमध्ये समावेश केला गेला. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाने कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीची अधिसूचनाही काढली. पण 17 जातींना ओबीसीमध्ये घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का? मग मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला महाविकास आघाडीकडून लिहून घ्यायला का सांगता? मराठे ओबीसीमध्ये आले तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असं म्हणता. मग 17 जातींना ओबीसीमध्ये घातलं तेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का, असा सवाल त्यांनी केला. जरांगे यांचे उमेदवार किंवा महाविकास आघाडी सत्तेत आली
तर मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाचं त्यामुळे नुकसान होईल, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल, हे नरेटिव्ह ओबीसी जनतेच्या मनात आहे. त्यामुळे जरांगे यांच्या विरोधात ओबीसी समाज जाऊ शकतो. मागच्या 13 महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी वाद यंदाच्या विधानसभेत उफाळून येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. जरांगे यांच्या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. जसं जरांगे यांचं पूर्ण भाषण मराठा समाजाला केंद्रबिंदू ठेवून होतं, तसं मात्र पंकजा मुंडे बोलल्या नाहीत. आपली सुरुवात त्यांनी भगवानगडाचा उद्धार आणि दसरा मेळाव्याचा वारसा इथून केली. सर्वांनी एक व्हायला पाहिजे, हा मेळावा सर्वांचा आहे, त्यामुळे ओबीसी समाज किंवा माझं राजकारण सर्वांसाठी आहे, हे नरेटिव्ह सेट करण्यात त्यांना यश आलं. उपस्थित धनंजय मुंडे यांनी सुद्धा भाषण केलं. मला मेळाव्यात यायला 12 वर्ष लागली, पण कधी नवीन मेळावा सुरू करावा असं डोक्यात सुद्धा आलं नाही. ज्याचा वारसा त्यानेच पुढे न्यायचा असतो. त्यांचं हे विधान बीडमधल्या नवीन मेळाव्याला उद्देशून होतं. मागच्या लोकसभेतला मराठा समाजाचा रोष यावेळी मात्र कमी होईल, हेच भगवानगडाच्या दसरा मेळाव्यामधून स्पष्ट झालं. यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष थांबवला जावा हीच दोघांची इच्छा असल्याचं दिसून आलं. त्याला कारणं अनेक असली तरी या वादाचा फटका बीडला जास्त बसलाय. जाती जातीत वाढलेला तणाव आगामी काळात वेगळं वळण घेऊ शकतो. त्यामुळे हा संघर्ष उफाळून येऊ नये हीच सर्वांची इच्छा आहे. त्यानंतर सायंकाळी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात विधानसभेला केंद्रबिंदू ठेवलं गेलं होतं. सकाळच्या 3ही मेळाव्यात राजकीय बदलाचे संकेत मर्यादा राखून दिले गेले होते. हेतू विधानसभाच होता, मात्र सामाजिक समतेचं वळण देऊन बगल मारण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यात असं झालं नाही. दोन्हीकडे यथेच्छ टीका झाली. आपल्या कामांचा पाढा शिंदे यांनी वाचला तर आगामी काळात काय काय जनहिताचे बदल केले जातील याला ठाकरे यांनी तोंड फोडलं. न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावून आता आमचे हात दुखायला लागले तरी अजून न्याय मिळालेला नाही. त्यांचं हे वाक्य शिवसेना अजूनही माझीच आहे याला अनुसरून होतं. मात्र शिवसेना आता फक्त कुणा एकाची नाहीये, तर ती हिंदुत्वाची आहे, हे एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या अनुषंगाने हिंदुत्वासोबत पुरोगामित्वाचा विचार करायला सुरुवात केली आहे. लोकसभेला झालेलं मुस्लिम मतदान त्याला कारणीभूत होतं. आगामी विधानसभेत सुद्धा ते होईल या आशेने त्यांनी कट्टर हिंदू म्हणून भूमिका घेणं टाळलं आहे. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र सरकारमध्ये असूनही आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली. मुख्यमंत्री एका जातीचा किंवा धर्माचा नसतो या विधानाला तडा जाऊ न देता आपलं हिंदू असणं त्यांनी दाखवून दिलंय. महाराष्ट्रात झालेला विकास त्यांनी वाचून दाखवला. तसेच महाविकास आघाडीचा महाराष्ट्र विरोधी आघाडी असा उल्लेख करून त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. विकास कामांमध्ये त्यांनी किती अडथळे आणले याचा इतिहास त्यांनी वाचून दाखवला. त्यामुळे इथून पुढे जर ते सत्तेत आले तर विकास कामं होऊच शकत नाही हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे सुयोग्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न इथून पुढे असणार आहे. पण आम्हाला ते मान्य नाही ही जरांगे यांची भूमिका विधानसभेत राहील. जरांगे भाजपला महाराष्ट्रातून संपवायचं बघत आहेत, पण ओबीसी समाज मात्र भाजपच्या पारड्यातच जाऊन बसलंय असं बघायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला सॉफ्ट कॉर्नर देणं, भाजपचं ओबीसी मतदान राखून ठेवणं, ठाकरे यांचं महायुतीवरील टीकेचं अस्त्र, शरद पवार आणि काँग्रेसचं पुरोगामित्व वेळोवेळी दर्शवत राहणं, हेच या विधानसभेचं गणित बिघडवणारं असल्याचं या मेळाव्यांमधून स्पष्ट होताना दिसतंय. पण तरी सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.